सेनेचा प्लास्टिक बंदीच्या नावाखाली होणाऱ्या गोरगरीब जनतेची लूट, प्लास्टिक बंदीच्या नावाखाली होणाऱ्या अवैध कारखाने बंद करा, गोरगरीब जनतेवरची कारवाई बंद करा, गोरगरीब सेनेचा माननीय राज ठाकरे यांचा प्लास्टिक बंदी थांबलीच पाहिजे. आज दिनांक 15 तारखेला शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर चंद्रपूरचं एक जिल्हाधिकारी कार्यालयावरती जो मोर्चा ठेवलेला हल्लाबोल मोर्चा ठेवलेला आहे. त्या मोर्चाचं मुख्य कारण हे होतं की चंद्रपूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये फूड इन्स्पेक्टर भरपूरशा कारवाई करून राहिले. अवैध सुगंधित तंबाखू तसेच प्लास्टिकच्या नावाने कारवाई करून छोटेसे किरकोळ जे व्यापारधारक आहेत यांच्यावरती कारवाई करून त्यांना खूप त्रास सहन होऊन राहिला. अगर शासनाला कारवाई करायचीच असेल, निर्णय घ्यायचाच असेल तर यांनी मोठ्या व्यापाऱ्यांवरती याची जे उद्योग कंपन्या आहेत यांना बंद करायला पाहिजे. नंतरच महाराष्ट्रामध्ये नाही का या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगर मॅन्युफॅक्चरिंग होणार नाही न मार्केटमध्ये ती वस्तू विकल्या जाणार नाही तर छोटे किरकोळ जे व्यापारी आहेत ते वस्तू सुगंधित तंबाखू या सगळ्या गोष्टी कशाला इथं वापरतील. ज्याच प्रकारे आपण जसं म्हणतो की चायना आपला शत्रू आहे तर चायनाच्या चंद्रपूर शहरात व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये चायनाचे प्रोडक्ट हे विकून राहिलेले आहेत. तरी त्याच्यावरती कारवाई न होता जे छोटेसे ज्याच्या पांटेल्यावरती असतील या मटन मार्केट असेल, भाजीपाला असेल, हातगाडी असेल यांच्यावरती जे कारवाई करत आहे प्लास्टिकच्या नावावर सुगंधित तंबाखू त्यांच्यावरती त्यांचं मुलामुलींचं शिक्षण अवलंबून आहेत, त्यांचं सगळं संपूर्ण परिवार अवलंबून आहेत. त्या लोकांवर कारवाई करून व त्यांना धाक दाखवून शासनाचा असे शासन करत आहे. याच्यासाठीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या व्यापाऱ्यांकरिता त्यांच्या समर्थनात हा हल्लाबोल मोर्चा कलेक्टर साहेब कार्यालयावरती काढलेला आहे. आम्ही त्यांची व्यथा हे कलेक्टर साहेबांपर्यंत समोर मांडू एवढीच गवाही देतो.